अजून एक खूप ऐकिवातला शब्द आहे तो म्हणजे शतधौत घृत. हे मी बरोबर प्रोनाऊन्स करते का सांगा, आणि त्याचा अर्थ काय हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. शतधौत घृत म्हणजे शत म्हणजे 100, धौत म्हणजे धुतलेलं आणि घृत म्हणजे घृत. सो आयुर्वेदानुसार त्वचा विकारांसाठी किंवा त्वचेसाठी एक अमृत म्हणजे शतधौत घृत, बरं, असं त्याचा उल्लेख आलेला आहे. हे गाईच्या तुपापासून बनवलं जातं. तांब्याच्या भांड्यात ते पहिले गाईचं तूप घ्यायचं, त्याच्यानंतर मंथन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं तर ते तूप जे आहे ना ते धुतलं जातं तांब्याच्या वाटीनी भांड्याने. तर ते धुवून पहिलं जे पिवळसर असं तूप असतं ते हळूहळू पांढऱ्या अशा क्रीम मध्ये बदलतं. म्हणजे त्याचा पाण्यामुळे, म्हणजे ह्याच्यामध्ये तांब, थंड पाणी आणि गाईचं तूप एवढेच कंटेंट वापरलेले असतात, पण तरी ते इतकं सुंदर असं क्रीम तयार होतं. वा. आणि हे नॉर्मली पौर्णिमेच्या दिवशी तयार केलं जात असतं. चंद्राच्या शीतलतेखाली तयार केलं जात असतं की ती शीतलता तुमच्या त्वचेला मिळाली पाहिजे, यासाठी ते केलं जात असतं.